आज मोदीजी मी फक्त आपल्या समोर उभा आहे पुढच्या 5 वर्षासाठी। या पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत। त्या मला फक्त अपेक्षा आपल्या समोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत। याच्यापेक्षा मला कुठचंही लंबचौडं भाषण नाही करायचंय। त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि या संदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। अनेक वर्षांची महाराष्ट्राची मागणी अखेर मान्य झालेली आहे।